प्रिपरेशन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मधली सेकंड कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशनची मेथड समजून घेणार आहोत. ती आहे फ्रॉम ड्राय आईस. कोणापासून तयार करणार आहोत? ड्राय आईस. ड्राय आईसलाच आपण कोणतं नावाने ओळखत असतो? सॉलिड CO2. सॉलिड CO2 लाच आपण काय म्हणतो? ड्राय आईस. तर यांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचं आहे आपल्याला. तर सॉलिड CO2 किंवा ड्राय आईसची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत? ग्रिग्नार्ड रिएजंट्स, म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड किंवा एरिन मॅग्नेशियम हॅलाइड सोबत. आणि यांच्यासोबत यांची ट्रीटमेंट केल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होईल तो कसा असेल? आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड. काय तयार होईल? कार्बोक्सिलिक ॲसिड विच कंटेन 1 कार्बन मोर दॅन ग्रिग्नार्ड रिएजंट. आलं लक्षात? आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणतीही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स करत असेल तर त्या रिएक्शन्स आपल्याला पाठ करायच्या नाही आहे. रिएजंट म्हणजे काय असते? कॉम्बिनेशन्स ऑफ इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल. तर या ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये मॅग्नेशियम हा इलेक्ट्रोफाइल असेल आणि अल्किल ग्रुप तुमचा न्यूक्लिओफाइल असेल. आणि जेव्हा आपण या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन सॉलिड CO2 सोबत करू तर किंवा ड्राय आईस यांच्यासोबत करू, आहे की नाही? या ड्राय आईस सोबत जर केली, थोडंसं लिहित असताना व्यवस्थित लिहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ग्रिग्नार्ड रिएजंटची कोणतीही रिएक्शन असेल तर आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करत असतो? ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. आता ही रिएक्शन्स करत असताना कोणती रिएक्शन होणार आहे? ॲडिशन. कारण इथे डबल बॉन्ड दिसते तुम्हाला. डबल बॉन्ड दिसला की बिनधास्त कोणती रिएक्शन्स होईल? ॲडिशन्स रिएक्शन्स होईल. हा कार्बोनिल कार्बन डिफिशियंट असेल पॉझिटिव्ह आणि कार्बोनिल ऑक्सिजन निगेटिव्ह असेल, कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. त्याच्यामुळे हा न्यूक्लिओफाइल इथे ॲड होईल आणि हा इलेक्ट्रोफाइल इथे ॲड होईल. अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन्स होईल आणि हा अल्किल ग्रुप या कार्बोक्सिलिक या कार्बन डायऑक्साईड जो आहे त्यांच्या कार्बनला अटॅच होईल आणि इथे MgX असा एक कॉम्प्लेक्स तयार होईल. MG कॉम्प्लेक्स म्हणतो किंवा ॲडिशन कॉम्प्लेक्स तयार होईल. हा न्यूक्लिओफाइल इथे ॲड झाला आणि हा इलेक्ट्रोफाइल इथे ॲड झाला आणि या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये झालं. आता हा जो MG कॉम्प्लेक्स तयार होत असतो पहिल्या स्टेजमध्ये, त्याचं सेकंड स्टेजमध्ये आपण काय करत असतो? हायड्रोलिसिस. हा जो ॲडिशन कॉम्प्लेक्स तयार होत असते याचं सेकंड स्टेजमध्ये आपण ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये काय करतो? हायड्रोलिसिस करतो, म्हणजे वॉटर ॲड करतो ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. काय होणार आहे? सिंपल सबस्टिट्यूशन्स होईल. हा ऑक्सिजन निगेटिव्ह Mg पॉझिटिव्ह, इथे तुमचा H येऊन जाईल, MgXOH बाय प्रॉडक्ट तयार होईल आणि वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड. काय तयार होईल? कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस MgXOH असं साईड प्रॉडक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे आपण कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इथे हा कार्बनला हा डायरेक्ट अल्किल ग्रुप ॲड करायचा आणि तेवढे कार्बन असणारा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचा असतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल घेतो, तर सर्वात छोटावाला ग्रिग्नार्ड रिएजंट घेतो. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतला, कोणताही घेऊ शकता तुम्ही. यांची रिएक्शन जर सॉलिड CO2 सोबत केली आपण, कार्बन डायऑक्साईड म्हणजे ड्राय आईस सोबत, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ड्राय इथर. सिंपल ॲडिशन रिएक्शन्स होईल. हा न्यूक्लिओफाइल या कार्बनवर ॲड होईल आणि हा इलेक्ट्रोफाइल या कार्बोनिल ऑक्सिजनवर ॲड होईल आणि या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये होईल. आणि म्हणून पहिल्या स्टेपमध्ये असा आपल्याला एक MG कॉम्प्लेक्स तयार होईल. बरोबर आहे? हा MgBr इथे ॲड होईल, हा इथे ॲड होईल आणि अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एक कॉम्प्लेक्स तयार होईल. सेकंड स्टेपमध्ये याचं काय होत असते? हायड्रोलिसिस होत असते. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ॲसिडच्या. हा ऑक्सिजन निगेटिव्ह Mg पॉझिटिव्ह, H पॉझिटिव्ह, OH निगेटिव्ह. हा MgBrOH निघून जाईल आणि आपलं फायनल आन्सर काय येऊन जाईल? ॲसिटिक ॲसिड. काय येऊन जाईल? ॲसिटिक ॲसिड प्लस साईड प्रोडक्ट काय राहणार आहे? MgBrOH. क्लिअर आहे? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपला एक कार्बन आहे आणि हा एक कार्बन, म्हणजे 2 कार्बनवाला ॲसिड तयार होणारच आहे. लक्षात आलं? असंच मी आता दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवतो.
आलं लक्षात? सिंपल रिएक्शन्स आहेत, इथं थीम समजून घ्यायची आहे आणि ह्या रिएक्शन्स करायच्या आहेत. पण या रिएक्शन्समध्ये एक नोट लक्षात ठेवायची आहे की जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकते, आहे की नाही? तर या रिएक्शन्समध्ये आपण फॉर्मिक ॲसिड प्रिपेअर्ड करू शकत नाही. फॉर्मिक ॲसिड इज नॉट प्रिपेअर्ड बाय युझिंग दिस रिएक्शन्स, आहे की नाही? त्याचं कारण काय? ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये ॲटलिस्ट 1 कार्बन असतोच आणि याच्यामध्ये 1 कार्बन आहे आणि हे कार्बन ॲड करून मोठा कंपाऊंड तयार करण्याची रिएक्शन असते ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये, आहे की नाही? कार्बन बॉन्डिंग होत असते यांच्यामध्ये. त्यामुळे मिनिमम 2 कार्बनवाला ॲसिड तरी तयार होणार आहे. हा एक कार्बनवाला ग्रिग्नार्ड रिएजंट आणि हा एक कार्बनवाला कार्बन डायऑक्साईड मिळून 2 कार्बनवाला कार्बोक्सिलिक ॲसिड मिनिमम तयार होईल. याच्यानंतर बाकी कोणताही तयार करता येईल. जसं मी नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं तर मी इथं फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतला, ॲरोमॅटिकवाला फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आणि यांची रिएक्शन सॉलिड CO2 सोबत केली किंवा ड्राय आईस सोबत केली तर काय होणार आहे? हे फिनिल रिंग तुमचा न्यूक्लिओफाईल असेल, Mg पॉझिटिव्ह असेल. हा सुरुवातीला न्यूक्लिओफाईल इथे ॲड होईल, हा इलेक्ट्रोफाईल इथे ॲड होईल, आहे ना? कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स? ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन्स होईल सुरुवातीला आणि आपल्याला असा एक Mg कॉम्प्लेक्स तयार होईल. हा OMgBr असा एक Mg कॉम्प्लेक्स तयार होईल आणि या Mg कॉम्प्लेक्सचं सेकंड स्टेपमध्ये काय होईल? हायड्रॉलिसिस. मग याचं आपण काय करत असतो? हायड्रॉलिसिस करत असतो. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. हायड्रॉलिसिस केलं तर तुम्हाला माहिती आहे हा ऑक्सिजन निगेटिव्ह, Mg पॉझिटिव्ह, H पॉझिटिव्ह, OH निगेटिव्ह, हा इथे येऊन जाईल, MgBrOH साईड प्रोडक्ट निघून जाईल आणि वी गेट बेन्झोइक ॲसिड. आपल्याला काय भेटेल? अशा प्रकारे बेन्झोइक ॲसिड भेटेल प्लस MgBrOH असा एक साईड प्रोडक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे आपण ॲन्सर काढू शकतो. तर मी असा कोणताही फॉर्म्युला लिहिला तर डायरेक्ट ॲन्सर काढता येईल आपल्याला. तुमच्या लक्षात आलं असेल की हा वाला जो ग्रिग्नार्ड रिएजंटमधला अल्किल किंवा ॲरिल ग्रुप तो डायरेक्टली या कार्बनला अटॅच होऊन फायनल ॲसिड तयार होत असते. जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या रिएक्शन्सवर क्वेश्चन्स आला तर तो क्वेश्चन्स कशा प्रकारे आपल्याला ॲन्सर डायरेक्ट प्रिडिक्ट करायचं तेच याच्यावरून समजते. क्लिअर आहे? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मी आताच सांगितलं आहे. त्यासाठी सिम्पल ही इन्फॉर्मेशन्स लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज एक ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही असा घेतला आहे MgBr, आहे की नाही? आयसोप्रॉपिल Mg मॅग्नेशियम ब्रोमाइड, आणि यांची रिएक्शन तुम्हाला कोणासोबत करा म्हटलं? रिएक्शनच्या एरोवर दिलं असेल सॉलिड CO2, आहे की नाही? सॉलिड CO2 इन ड्राय इथर, कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ड्राय इथर, फॉलोड बाय सेकंड स्टेपमध्ये दिलं असेल ॲसिड हायड्रॉलिसिस. प्रिडिक्ट द प्रॉडक्ट. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा कार्बन डायऑक्साईड सोबत रिएक्शन्स होणार आहे. हा किती कार्बन आहे इथे? 1 2 3. हे कशाला जॉईन होईल? या कार्बनला. आणि फायनली आपला आन्सर काय येईल? ॲसिड. कोणता येणार आहे? या प्रकारे. हा वाला कोणाला जॉईन होईल? हा वाला जो कार्बन ॲटम आहे निगेटिव्ह पार्ट हा डायरेक्ट या कार्बनला जॉईन करायचा आहे आणि फायनली आपला अशा प्रकारे ॲसिड तयार होईल. हे तुमचं फायनल आन्सर राहील. म्हणजे तुम्ही पटकन सांगू शकता की कोणता आन्सर राहील म्हणून. सपोज मी जर एक घेतला असता तुमचा इथे असा एक घेतला असता आयसोब्युटिलिक मॅग्नेशियम ब्रोमाइड इथे घेतला असता आणि रिएक्शनच्या एरोवर तुम्हाला दिलं असतं काय? सॉलिड CO2 किंवा ड्राय आईस इन ड्राय इथर फॉलोड बाय सेकंड स्टेपमध्ये हायड्रॉलिसिस झालं असतं. तर ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2, बरोबर आहे की? बिंदास काय करायचं आहे की याला एक कार्बन जास्त करून ॲसिड आन्सर काढायचा आहे. संपला आपला आन्सर. CH3CH CH3 CH2 आणि याला ॲसिड म्हणून कन्वर्ट करायचं आहे. हे तुमचं फायनल आन्सर असेल, बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर प्रिडिक्ट करता आला पाहिजे. म्हणजे सरळ आहे की हा जो अल्किल किंवा ॲरिल ग्रुप असतो तो या कार्बन डायऑक्साईडमधला जो कार्बन आहे त्याला कंबाईन होऊन त्याला ॲसिडमध्ये कन्वर्ट करत असते. पण मी तुम्हाला सांगितलं आहे की यामध्ये आपण 1 कार्बन कंटेनिंग म्हणजे मिथेनॉइक ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिड या मेथडनुसार आपण प्रिपेअर्ड करू शकत नाही. आलं लक्षात? तर ही आपली सेकंड मेथड होती जी आपण
कशाचं प्रिपरेशन्स करून राहिलो, कार्बोक्सिलिक ॲसिडचं. असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला देता आले असते है ना. तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल तुम्ही याचं सॉल्व करा, तुम्हाला टेक्निक समजली असेल. एकदा मी पुन्हा याची टेक्निकली जी रिएक्शन आहे ती समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी जर एक फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतला असता, बेन्झीन मॅग्नेशियम ब्रोमाइड आयोडाईड कोणताही घेतला असता, तर तुमच्या लक्षात आलं असेल हा न्यूक्लिओफाईल, हा इलेक्ट्रोफाईल. जेव्हा सॉलिड CO2 किंवा ड्राय आईस सोबत रिएक्शन्स करतात, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स ही कधीही ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये करायची असते. हा न्यूक्लिओफाईल इथे ॲड होईल आणि हा इलेक्ट्रोफाईल्स इथे ॲड होईल, म्हणजे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिएक्शन्स आहे. सुरुवातीला हा फिनिल आणि बेन्झीन ग्रुप कोणाला अटॅच करेल, या कार्बन डायऑक्साईडला. असा एक Mg कॉम्प्लेक्स तयार होईल, बरोबर आहे. हे Mg कॉम्प्लेक्सचं सेकंड स्टेजमध्ये आपण हायड्रॉलिसिस करू ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. रिएक्शन्स कुठं होणार आहे, फंक्शनल ग्रुपवर. हा H पॉझिटिव्ह इथे चालला जाईल आणि हा OH निगेटिव्ह MgI OH निघून जाईल आणि फायनली आपल्याला असा एक ॲसिड तयार होईल. क्लिअर आहे. अशा प्रकारे 1 फिनिल इथेनॉइक ॲसिड म्हणू आपण याला. 1ला काय आहे, फिनिल आहे. 1 फिनिल इथेनॉइक ॲसिड प्लस MgI OH असं साईड प्रॉडक्ट तयार होईल. इनडायरेक्टली तुमच्या लक्षात आलं असेल की ही ग्रुप याला अटॅच करून ॲसिड झाला आहे की नाही. म्हणजे डायरेक्ट प्रॉडक्टसुद्धा प्रिडिक्ट करता येत असतं. क्लिअर झालं मी काय म्हटलं आहे ते. तर ही कार्बन एक्सटेंड करून मोठा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करण्याची रिएक्शन्स आहे. म्हणजे कमी कार्बन असणाऱ्या कंपाऊंडपासून मोठा कार्बन असलेला कार्बोक्सिलिक ॲसिड आपण यांच्यापासून तयार करू शकतो. क्लिअर झालं हे. तर अशा प्रकारे हे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स होती. याच्यानंतरची जी थर्ड मेथड आहे प्रिपरेशनची ती आहे हायड्रॉलिसिस. आपण बरेचसे फंक्शनल ग्रुप आहे, त्या फंक्शनल ग्रुपचं हायड्रॉलिसिस करणार आहोत आणि त्यांच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणार आहोत. खूप सारे फंक्शनल ग्रुप आहे ज्यांचं हायड्रॉलिसिस करून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करता येते. ठीक आहे. तर याआधी एक डिफिकल्टी होती तुम्हाला, तर ती डिफिकल्टी आपण समजून घेऊ. बरोबर आहे की तुमचं म्हणणं होतं की तुम्ही ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कीन, बरोबर आहे, जी आपण एक डिफिकल्टी समजून घ्यायची होती की तुमचा काही जणांचं म्हणणं होतं की ऑक्सिडेशन्स ऑफ अल्कीनचं ऑक्सिडेशन्स समजलं नाही म्हणून. तर सिम्पल आहे. तर तुम्ही असं एखादा कोणताही अल्कीन घ्या, जसं मी सायक्लोहेक्झीन घेतला म्हटलं, आणि याचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट याच्यात ॲड करा. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे तुम्ही कोणता घेऊ शकता, KMnO4 प्लस KOH, अल्कलाईन KMnO4 घेतला तर हा या कार्बन डबल बॉन्डला ब्रेक करेल आणि हे जे कार्बन आहे याला ॲसिडमध्ये कन्वर्ट करेल. बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, ॲज इट इज राहील. आणि वी गेट फायनली आपल्याला काय भेटेल, अशा प्रकारे हा जो डबल बॉन्ड होता मी तो ब्रेक करतो आणि हा फायनल जो आहे तो पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲडिपिक ॲसिड तयार होईल. 6 कार्बनवाला जो डायकार्बॉक्सिलिक ॲसिड असते त्याला आपण ॲडिपिक ॲसिड म्हणतो. फायनली यांच्यासोबत आपण ॲसिडसोबत ट्रीटमेंट करू आणि हा पोटॅशियम रिप्लेस होईल आणि वी गेट ॲडिपिक ॲसिड. काय भेटेल, असा ॲडिपिक ॲसिड भेटेल. ॲडिपिक ॲसिड म्हणजेच आपण जे नायलॉन 6,6 मध्ये एक मोनोमर यूज करतो त्याला आपण ॲडिपिक ॲसिड म्हणतो. तर हवाला ॲडिपिक ॲसिड तयार होईल, राईट. तर अशा प्रकारे सायक्लोहेक्झीनपासून हे काय झाला, सायक्लोहेक्झीनचं आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटसोबत ऑक्सिडेशन करून काय तयार करू शकतो, ॲडिपिक ॲसिड बनवू शकतो. किंवा हेक्झेन डायोइक ॲसिड, त्यालाच आपण काय म्हणतो, हेक्झेन डायोइक ॲसिड. याला असंही राईट करता येईल COOH. किती टाइम्स आहे, CH2 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 CH2, हे 1 2 3 4 असे 4 टाइम्स आहेत आणि फायनली COOH. हाच तो ॲसिड आहे. यालाच आपण हेक्झेन डायोइक ॲसिड सुद्धा म्हणतो. एक दुसरं उदाहरण समजावून सांगतो. सपोज एक अल्कीन घेतला असता आपण असा, आहे की नाही, ब्यूट 2EN घेतला असता आणि यांचं जर आपण अल्कलाईन हायड्रॉलिसिस केलं असतं, आहे की नाही, KMnO4 सोबत ऑक्सिडेशन्स केलं असतं, हायड्रॉलिसिस नाही, इन अल्कलाईन मीडियममध्ये. तर हे डबल बॉन्ड ब्रेक करायचं आणि यांना
करस्पॉन्डिंग सॉल्ट ऑफ ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स करसाल म्हणजे 2 कार्बनवाला जो पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये यांचे कन्व्हर्शन्स होईल आहे की नाही. हे पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स होईल आणि फायनली यांचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर यांचं ॲसिडिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स होईल राईट. तर हे अशा प्रकारे आपण जी अल्किन असते तर या अल्किनचं सुद्धा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून ऑक्सिडेशन्स करून कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन्स करू शकतो. तर ही काही जणांना डिफिकल्टीज होती तर ती आपण डिफिकल्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला.